माझे आतापर्यंत कोणीच ऍक्टिंग गुरु नाही आहेत, पण जे ऍक्टिंग जी आतापर्यंत मला इनबिल्ट आली आहे ती मला पप्पांकडून आलेली. आणि मी त्याला एकदा असं पट्टीने मारलेलं पण आहे, फुटवर्क असं नाही असं. मुली जास्त लाडक्या असतात आणि मुलांकडून खूप जास्त आय थिंक अपेक्षा असतात लहानपणापासूनच बाबांच्या. मुलं पण असतात बाबांना. कारण आता जो रोल आता मेघन करतोय ना, तर त्याला शिव्या मिळतात. मी फारसं असं काही सोशल मीडियाचं तेवढं बघत नाही, पण जेव्हा याला शिव्या वगैरे मिळतात ना आणि लोक हेट करतात याच्या रोलचा वगैरे, तेव्हा मग बरं वाटतं नाही म्हणे हा राईट ट्रॅकवर आहे. असं नाही की फक्त आईच मुलांना जेवण भरवते. मी अगदी 12-13 वर्षाचा होतो तेव्हाही पप्पा मला भरवायचे त्यांच्या हाताने, कारण मी झोपेत असायचो, लगेच सकाळी 7 वाजता शूटिंगला जायचं म्हणून. आठवतंय याला. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मालिका विश्वात असे 2 भाऊ आहेत ना ज्यांना हँडसम चार्मिंग बॉय म्हणून तुम्ही सगळेच ओळखतात, आणि आज त्यातलाच एक चॉकलेट बॉय म्हणजे मेघन जाधव माझ्यासोबत त्याच्या हँडसम बाबांसोबत आहे. निमित्त तसं खूप खास आहे कारण आज फादर्स डे आहे. सो तुमच्या दोघांचंही खूप 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 स्वागत. आणि सगळ्यात आधी तुम्हाला हॅपी फादर्स डे. थँक्यू. आणि मला आता असं वाटतं की मेघन तूही ऑन कॅमेरा फादर्स डे विश करूनच टाकावं. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. तिच्या निमित्ताने ऑन कॅमेरा मला पहिल्यांदा हॅपी फादर्स डे बोलता येते. पण मला आज खरं तर आम्ही त्याला खूपदा सेटवर भेटतो, खूप गप्पा मारतो, पण आज मला तुमच्याकडनं सगळं काही जाणून घ्यायचंय. सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय सर, 2 मुलं असताना कसा तुमचा बॉन्ड होता त्यांच्यासोबत? कारण की ना असं आपण खूपदा ऐकतो की मुलींचं आणि बाबांचं फार जास्त जमतं, मुलांसोबत जरा कमी जमतं. या सगळ्यात दोन्ही मुलांसोबत तुमचा बॉन्ड कसा होता? बरोबर बोललीस की ना, मुलींचं बाबांसोबत जास्त जमतं आणि मुलांचं थोडं म्हणजे अंतर असतं. तसं थोडंफार अंतर असायचंच. आणि यांचं आईशी जास्त बॉन्डिंग आहे, आजही आहे. म्हणजे बरेचदा काही गोष्टी जर मला सांगायच्या असतील तर तिच्या थ्रूच सांगितल्या जातात, दोन्ही मुलं म्हणजे दोघंही. आणि त्यामुळे काय की एक विशिष्ट एक अंतर जे आपण म्हणू की, आणि आपण बघत आलो की एक विशिष्ट अंतर ठेवूनच आहे ना ते होतं. पण जेव्हा जेव्हा आम्हाला डायरेक्टली बोलायचं असतं दोघांशी, तेव्हा मग मी लीड घेऊन बोलतो. मग तेव्हा ह्यांची उत्तरं मला येतात, किंवा मला यांना काही ॲडवाईस करायचं असतं किंवा काही सांगायचं असतं की हे असं का झालं, किंवा हे असं करा, किंवा हे असं केल्यावर हे असं होईल, की याचे रिझल्ट चांगले येतील. हे जेव्हा मला बोलावंसं वाटतं त्यावेळेला तो मला माहिती आहे, म्हणजे मला आय डोंट नो, ते कदाचित आईला पण सिरियसली घेत असतील, पण मला असं वाटतं की ते मी बोलल्यावर आहे ना जास्त इफेक्टिव्ह होईल, म्हणून मग मी डायरेक्टली यांच्याशी बोलतो. नाही, पण तो पॉईंट तू बरोबर बोलली. मुली जास्त लाडक्या असतात आणि मुलांकडून खूप जास्त आय थिंक अपेक्षा असतात लहानपणापासूनच बाबांच्या. ऑफकोर्स त्या हिशोबाने बोलत असतात. मुलं पण असतात ना बाबांना. काय आता मी ऑन कॅमेरा सांगण्याची गरज नाहीये, हे आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स. आय थिंक एक मुलगा आणि त्यांच्या बाबांचं जे इक्वेशन असतं त्याच्यात खूप रिस्पेक्ट असतो. आणि अगदी फ्रेंड कम्प्लिटली न बघता तुम्ही एक बाबा म्हणून पण बघतच असता. ते एक अंतर ते असतंच. पण ना असं असतं की आता आम्हाला विचारलं लहानपणी सुपर हिरो तर बाबा असा शब्द निघतो, कारण की बाबा ना पहिले नाही असं स्पष्ट बोलतात, पण नंतर मग तेच असं की हा चल तुला करायचंय ना तर कर, असं तुमच्या बाबतीत व्हायचं? येस येस. म्हणजे मी तर हेच म्हणेन की आज दादा असो किंवा मी असो, आम्ही जे या इंडस्ट्रीमध्ये इतके वर्षापासून जे काम करतो त्याच्यात होल अँड सोल मेहनत माझ्या बाबांची, माझ्या आईची, त्या दोघांचीच आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. या पुढचाही म्हणजे प्रवास जो आहे त्याच्यात त्यांची कंटिन्यूस त्यांचा सपोर्ट असतोच. म्हणजे मी तर लहानपणापासून काम करतो त्यामुळे मला सगळ्या गोष्टी अजूनही आठवतात की पहिल्या फिल्मपासून शूटिंगला रोज सकाळी घेऊन जाणं. म्हणजे पप्पा 90s 80s मध्ये काम करतच होते, पण नंतर त्यांनी जेव्हा जॉब सुरू केला BRC मध्ये, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये ते काम करायला जेव्हा त्यांची सुरुवात झाली, ते काम सांभाळून मला शूटिंगला घेऊन जायचे त्यावेळेला. आणि ॲट द सेम टाईम सकाळी शूटिंगला ड्रॉप करून मध्ये कामाला जायचे, मग संध्याकाळी परत पॅकअपला ते घ्यायला यायचे. असं नाही की फक्त आईच मुलांना जेवण भरवते. मी अगदी 12-13 वर्षाचा होतो
तेव्हाही पप्पा मला भरवायचे त्यांच्या हाताने, कारण का मी झोपेत असायचो, लगेच सकाळी 7 वाजता शूटिंगला जायचं म्हणून. आठवतं याला. सो येस, इन अ वे मी हेच म्हणेन की या पूर्ण जर्नीमध्ये इट्स अ कंबाईंड एफर्ट. तेवढीच मेहनत आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आय थिंक या जगात सगळ्यांच्याच पेरेंट्स म्हणजे जे जे आपण बघतो मोठ्या क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत पोचलेले आहेत, ॲट द सेम टाईम त्यांच्याही फॅमिलीचा त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच ते पॉसिबल होतं. तर त्यामुळे पप्पांनी पण कधीच असं नाही की हे नाही करायचं किंवा ते नाही करायचं. दादाची जर गोष्ट सांगू तर तो ॲक्टर होण्याआधी त्याला आर्मीमध्ये जायचं होतं. तर बाबांनी म्हणजे पप्पांनी त्यालाही बोललो की हां तू कर, तुला जे करायचं असेल तर. मध्यंतरी आम्ही शारदाश्रम विद्या मंदिर, नोन फॉर क्रिकेट, कारण का दिग्गज सचिन तेंडुलकर ते क्रिकेटसाठी एवढं स्पेशलिस्ट आहे ना ती शाळा. तर दादा लहानपणी तोही क्रिकेटला जायचा. मग त्याचं बघून मलाही वाटायचं की नाही मला क्रिकेटला जायचं. मग पप्पा बोलले ठीक आहे, तुला ते करायचं तेही कर. ॲज सच एक गोष्ट म्हणजे मला खूप असं कौतुकास्पद पण आहे, जी कॅमेरासमोर मला बोलायला आवडेल, की अभ्यासासाठी कधी माझ्या मम्मी पप्पांनी त्रास नाही दिला की अरे अभ्यास करायचा हे करायचं. येस, एक नॉमिनल मार्क्स येणं किंवा एक पास होणं इम्पॉर्टंट. कारण मी पण अभ्यासात तेवढा काय फार मोठा हुशार नव्हतो. म्हणजे मध्ये मध्ये गॅप्स असायचे माझ्या, आणि शिक्षण कम्प्लीट झालं. त्यामुळे मी असं नाही, मला एक जे काय तू करशील ते डेडिकेशनने करशील, आणि जे काय तुम्ही दोघंही कराल, आणि तुम्हाला जे करायचं ते मात्र फुल्ली फोकस होऊन करा, एवढंच. आणि चांगलं करा. आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या. दुसरी गोष्ट मी बोलणारच नाही, म्हणजे तुम्ही समजून जाल. जसं याने सांगितलं की आधी मी 90s मध्ये सिरियल्स वगैरे करायचो, लीड रोल पण केले, 13 एपिसोडच्या असायच्या. पण नंतर मला कळलं की तिकडे म्हणजे मला थोडंसं फॅमिलीकडे बघायला लागेल. आणि बायकोला सांगितलेलं की नाही, आपल्याला 2 मुलं आहेत की त्यांच्याकडे तू लक्ष दे. तिला लागलेली नोकरी आहे ना, लगेच लागली आणि पटकन तिने सोडली. असा तिचा जॉब होता, पण सोडून दिलं तिने. आणि मग माझ्यावर जबाबदारी आल्यावर मग मी म्हटलं नाही, आपण थोडंसं गॅप घेऊया, शिफ्ट होऊया, आता ॲक्टिंग थोडीशी थांबवूया, आणि आर्थिक बाजू ती आपली मजबूत करूया, आणि मग आपण आहे ना परत एकदा. तसंच झालं. नंतरही मी चांगलं पिकलं होतं करिअर, पण मी ते मध्येच सोडलं. माझी आर्थिक बाजू चांगली केली, मजबूत केली. ऑफिसमध्ये पण जो मला वेळ द्यायचा होता ऑफिसला तो दिला. सपोर्ट होता बॉस लोकांचा, सगळ्या स्टाफचा. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम. त्यामुळे ना मला ते सगळं करता आलं. नंतर मग मला एका क्षणी वाटलं नाही, आता हे सेट झालेलं आहे, आता मला माझं परत पॅशन आहे ते करू दे. 10 वर्षापूर्वी मी नोकरी सोडली. त्यांनी देशासाठी पण म्हणजे खूप काम केलं. नाही, असं नाही, BRC हे देशासाठीच काम करण्यासाठी असतं ना. अँड व्हेरी काही छोट्या छोट्या गोष्टींचं मला प्राऊड आहे की आहे ना, आय वॉज व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ दॅट थिंग्स, की खूप काही चांगल्या जबाबदाऱ्या आहेत ना. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मी तसं रिसर्चवाला नाहीये, पण तरी पण आहे ना त्यांच्या बरोबर आहे ना काम करण्याची संधी मिळाली. मोठमोठ्या लोकांना जवळून बघायची संधी मिळाली. एवढंच. वा. पण जसं आता तो म्हणालात की तुम्ही आधी काम करायचे, म्हणजे मी रिसर्च करताना मी तर बोलली की माझा तेव्हा जन्मही झाला नव्हता 80s 90s मध्ये जेव्हा तुम्ही काम करत होते. पण तेव्हा हे लहान असतील, तेव्हा ते सेटवर वगैरे यायचे, कसे वावरायचे हे? मी जेव्हा आहे ना 92-93 मध्ये सिरियल एक आकाश संपलं करत होतो, आधी आम्ही आहे ना ब्राऊन शुगरचं त्यावेळेला म्हणजे तरुणाईला विळखा पडलेला, आणि त्याच्यावर एक पथनाट्य आम्ही करत होतो, गर्द की गुलामी, ज्याचे मी 300 शो केले. लायन्स क्लब वगैरे बऱ्याच लोकांनी आम्हाला बोलवलं. ते छोटा स्ट्रीट प्ले होता तो. आणि मग माझा मित्र समीर भोळे, जो आता नाही आहे जगात, त्याने सिरियल करायचं ठरवलं. तर मग आम्ही तो दूरदर्शनला अप्रोच झाला, आणि नंतर ती सिरियल अप्रूव्ह झाली. त्याच्यात राजेंद्र चावला, मी आणि आशुतोष दातार, आम्ही तिघेही लीड होतो. आई वडील म्हणून माझी आई विमलताई जोशी, निवेदिता ताईंची आई, त्या होत्या. सुनीला प्रधान, विक्रम गोखले, जयश्री गडकर, जे राजेंद्र चावलाचे आई वडील होते. तर अशी ती सिरियल चांगली चालली, 13 एपिसोड. त्याचं नंतर विवेचन डॉक्टर आनंद नाडकर्णी करायचे, तेही आमच्या बरोबर होते. त्या सगळ्या म्हणजे ती चळवळ अशी पण सुरू झाली आणि सिरियल पण झाली.
तर त्या सेटवर मंदार यायचा, कारण का थोडी लिबर्टी होती, माझा मित्रच दिग्दर्शक निर्माता, तर मंदार यायचा. मग त्याचे लाड खूप व्हायचे. म्हणजे मंदार खूप लकी आहे. मी बरेचदा विक्रम गोखलेजींना बघितलं, ते त्याला घेऊन जवळ घेऊन झोपायचे मंदारला. आणि जेव्हा तो ऍक्टर झाल्यावर आहे ना, मला असं वाटलं कुठेतरी, आय डोंट नो, की ना त्यांनी त्याच्यावर हात ठेवलेला होता, त्यामुळे कदाचित असेल. नक्कीच. पण आता जसं मी मगाशी म्हणाले की जेव्हा मी सोशल मीडिया बघत होते ना, तिघांचाही, मंदारचा, मेघांचा आणि तुमचा, एक जी गोष्ट असते ना ती साम्य अशी आढळते, ती आपल्याला आढळली, ती म्हणजे फिटनेस, क्रिकेट प्रेम. सो हे बाबांकडून आलेलं तुम्हाला? म्हणजे आम्ही तर खूप क्रिकेट प्रेमी आहोत. म्हणजे आजही कुठली आमची क्रिकेट लहानपणापासून टी व्हीवर तर बघतोच आहे. जसं सांगितलं त्यावेळेला क्रिकेटच्या प्रेमासाठी आम्ही दोघे शारदाश्रममध्ये पण होतो. सो येस, पप्पाही त्यावेळेला त्यांच्या कॉलेज लेवलला खेळलेले, युनिव्हर्सिटी लेवलला खेळलेले. युनिव्हर्सिटीला सिलेक्शन झालं असतं तर कदाचित रणजी खेळलो असतो. आय डोंट नो पुढे काय झालं असतं माहित नाही, पण क्रिकेट होतं. आताही मी क्रिकेट खेळतो. आताही बॉक्स क्रिकेट असतं, जे नेट क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट खेळतो. त्याच्यात मला टर्फ वर्क, त्याच्यातही म्हणजे विकेट्स मिळतात. गेले सलग 2 वर्ष चॅम्पियनशिप जिंकतायत, ते कॅप्टन आहेत त्या टीमचे. पण सर, जेव्हा दोन्ही मुलं असतात ती अभिनय क्षेत्राकडे वळतात, बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले? म्हणजे असं वाटलं की आता मला नाही दिसले पाळण्यात, मी तो करायचो. आणि माझी सिरियल लागल्यावर आहे ना, मंदार खेळायला, असं लहान होता तो, बघायला यायचा तेव्हा, पप्पांची सिरियल, बस गेला. 5-6-7 वर्षाचा असेल. नंतर ह्याचा जन्म झाला, हा मोठा होत गेला. मग एक दिवस काय झालं की शाळेत याने गाणं म्हटलेलं, आणि म्हणून याला गायन स्पर्धेला नेलेलं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात. आणि तिथे मग आहे ना सगळे सांगायला लागले माझ्या बायकोला, रीमाला, की नाही, हा खूप चांगलं गातोय, हा याला गाण्याचा क्लास लावा. याला गाण्याच्या क्लासला आहे ना, तिथे बाबानंद धोपटे, त्यांच्याकडे मी, ते शिवाजी मंदिरला एक वरती रूम होती, तिथे यांना ते शिकवायचे गाणं. तर हा आपलं तिथे ते काय आपलं सिंथसायझर, छोटा कॅसिओ घेऊन बसायचा तिकडे. मग त्यांचा सुरू झाला क्लास की मग हा जायचा. तर तिथे याला आहे ना बघितलं. जे नंतर मग त्यांनी एकाने बघितलं की म्हणे याला आपण घेऊया का, अभिजित जोशी म्हणून. तर त्याला कृणाल म्युझिकसाठी काहीतरी करायचं, असे छोटे व्हिडिओ, अंगारा, भक्त अंगारा कसा रोल. मग म्हटलं ठीक आहे ना, जाऊ, कर कर. आणि कर्मधर्म सहयोगाने माझा मित्र संजय रामगुडे, तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होता. तो म्हणाला, अरे हा तुझा मुलगा आहे का? म्हटलं हा. याने ते केलं, भक्त अंगारकाचा रोल केला. हा तो, मी नव्हतो शूटिंगला, मोठा म्हणजे मंदार होता त्याच्यावर. मंदार 16-17 वर्षाचा असेल, याच्याबरोबर गेलेला. मग तो सगळं करून दाखवायचा. मग तसंच हा करायचा सेम. म्हणजे हा काही, पप्पा हा काही ऍक्टिंग करत नव्हता, तो अभिजित जोशी जे सांगायचे ना तसंच हा करत होता, इमिटेशन. मग आहे ना, नंतर एक ऍड आलेली, तर म्हणे एक प्रशिक्षण शिबिर आहे. त्या शिबिरामध्ये आहे ना, मी ऑफिसला असताना रीमा घेऊन गेली याला. म्हणजे ते 3च दिवसांचं आहे, आणि ते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 2-3 फिल्म्स केल्या. तर त्यांचं ते शिबिर होतं. आणि त्यांच्या शिबिराला 3ऱ्या दिवशी झाल्यावर मला बोलावण्यात आलं की आम्ही याला एक सलाम द सॅल्यूट नावाचा पिक्चर करतोय, आणि याच्यात याला लीड रोल घेतोय. म्हटलं अहो, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, करेल ना? तर ती म्हणायला लागली मला, अहो तुम्ही असं काय बोलताय, तो करणार ना. आणि त्याची सुरुवात झाली. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, हे खरं. तोपर्यंत मंदारने काहीच केलेलं नव्हतं. मंदार फक्त याला शूटिंगला घेऊन जायचं. तर ते खरे पाय दिसले तर ऑल क्रेडिट गोज टू रीमा. म्हणजे ती मला घेऊन जायची मग शिबिराला किंवा संगीताच्या क्लासेसला. पण सलाम द सॅल्यूट मग माझी फर्स्ट फिल्म होती. मग जेव्हा स्क्रिप्ट वगैरे आली घरी, पप्पांना दाखवली, मग बरेचसे सीन्स असे होते जे पप्पा मला सांगायचे, हे असं असं करायचं आहे, फुट मुवमेंट असले. तर ते ऑफकोर्स त्यांनी इतके वर्ष त्यावेळेला केलं होतं. फुटवर्क, लाईट कसा घ्यायचा किंवा सो कुठे ना कुठे, म्हणजे माझे आतापर्यंत कोणीच ऍक्टिंग गुरु नाही आहेत, पण जे ऍक्टिंग जी आतापर्यंत मला इनबिल्ट आली आहे ती मला पप्पांकडून आलेली. इव्हन मंदारला जेव्हा सिरियल मिळालेली अलादीन, तो पण याला घेऊन गेलेला.
त्याची जी पहिली सिरियल होती ती. तर त्याच्या ऑडिशनला तो घेऊन गेला. त्यांनी आहे ना मंदारला सिलेक्ट केलं. तर मला परत हे, अरे आपके लड़के को हम लोगों ने सिलेक्ट किया है और आप आएंगे क्या, अप्लॉज एंटरटेनमेंट. तर मग आम्ही गेलो. म्हटलं ओके. मग तसंच मंदारला सांगायचं, म्हटलं मंदार हे असं असं, त्याला सिरियल मिळाली ती. नाही आम्हाला तसाच चेहरा पाहिजे, अलादीन तसाच वाटला पाहिजे. आणि ती गाजली सिरियल. म्हणजे मंदारचे प्रचंड होर्डिंग्स पूर्ण मुंबईवर लागलेले त्यावेळेला. आणि झी टीव्हीची ती हिंदी सिरियल. मग त्याला सांगितलं हिंदीवर वर्क कर जास्त. आणि मी त्याला एकदा असं पट्टीने मारलेलं पण आहे. फुटवर्क असं नाही, असं हे असं बघायचं, कॅमेरा कसा घ्यायचा, लाईट कशी घ्यायची, सगळ्या टेक्निकल गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी मग सेटवर गेल्यावर मला, मी आजही कौतुकाने बोलतो, सेटवर गेल्यावर त्याचे दिग्दर्शक मला म्हणे ये परफेक्ट लाइट लेता है, आपसे सीखा है सब, इसने बताया मुझे कि मतलब ऐसे सिखाने मैंने इनपुट्स दिए है, बाकी वो जो कर रहे हैं वो अपना. मैंने उनको बोला था ऍक्टिंग नहीं करनी है भाई, म्हणजे ऍक्टिंग करायची नाहीये, तुला ऍज इट इज ते कॅरेक्टर निभवायचं. पण अभिनेता घडवण्यात बाबांचा खूप मोठा हात. ऑफकोर्स. नाही डेफिनेटली, मी जसं सुरुवातीलाच बोललो की ह्या आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये सगळ्यांचा हा कंबाईंड एफर्ट आहे, सगळ्यांची एकत्र मेहनत आहे. 2 शॉर्ट फिल्म्स आम्ही रिसेंटली डिरेक्ट केलेल्या, पप्पांनी डिरेक्ट केले, मी दादा, त्याच्यात आम्ही सेकंड युनिट डिरेक्टर वगैरे, असं एकत्र मिळून आम्ही अजूनही जेव्हा वेळ मिळतो शूटिंगमध्ये तेव्हा काही ना काही. आमचं एक छोटंसं प्रोडक्शन हाऊस पण आहे, रेव्होल्युशनरी पिक्चर्स. ते 2009-10 साली आम्ही त्याची सुरुवात केलेली, मी एका शॉर्ट फिल्मने. आणि तेच आता पुढे जात आता आमचे 4 ते 5 शॉर्ट फिल्म झाले आहेत. रिसेंटली आम्ही, मागच्याच वर्षीची गोष्ट आहे की 48 आवर्समध्ये शॉर्ट फिल्म, तुम्हाला कथा लिहायची आहे, ती शूट करायची, एडिट, म्युझिक सगळं डब करून तुम्हाला ती प्रेझेंट करायची 48 तासात. तर तेही पप्पांनी डायरेक्ट केलेली आणि त्याला कॅमेरा हँडल करत होतो. सो म्हणजे घरातलं वातावरण ॲज सच. काल रात्रीचीच गोष्ट, आम्ही एक हॉलिवूडची कुठली तरी सिरीज बघत होतो, तेव्हा आम्ही हा शॉट कसा घेतलाय हेच डिस्कशन अजूनही आमच्या घरी चालतं. बाकी ऍक्टिंग वगैरे शिकवण्याच्या मी भानगडीत नाही म्हणत, कारण काय माहितीये, ते आपसुक यायला हवं. ते लोक आता काय झालं की लोकांना आवडेल असं करायला लागतं बरेचदा, की तसेच एक्सप्रेशन द्यायला लागतं, पटो न पटो. कारण मी आताही काही केलं. आता माझी एक, मी 2-3 वर्षापूर्वी आनंद महादेवन साहेबांची फिल्म केलेली बिटर स्वीट, जी आता रिलीज झालेली मागच्या आठवड्यात. बऱ्याच फेस्टिवलमध्ये ती फिरली आणि मी खूप प्राऊडली सांगेन की त्याचा मी पार्ट आहे. छोटासा रोल आहे माझा मंत्र्याचा, पण त्यांनी मला आवर्जून बोलावलं, माझ्याकडून करून घेतलं. आणि म्हणजे अक्षरशः मला खूप बरं वाटलं ते करताना, की आपण या काहीतरी आहे ना सामाजिक समांतर फिल्मचा आपण एक भाग आहोत. आजही प्रायोगिक नाटकं, त्यांना जेवढा शक्य होईल तेवढा सपोर्ट करण्याचा मी प्रयत्न करतो. काही नवीन मंडळी करतात की तो बेस आहे, रंगभूमी हा आपला बेस आहे. मेथड ऍक्टिंग किंवा अजून बरेच ऍक्टिंग किंवा स्पॉन्टेनियस ऍक्टिंग किंवा इम्प्रोव्हायझेशन ऍक्टिंग, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. पण तरी पण आहे ना तो बेस आहे ना, तुम्ही यांना हे केला पाहिजे, यांनी चांगलं बघितलं पाहिजे. आणि इव्हन इंटरनॅशनल लेवलवरचं पण सगळं बघितलं पाहिजे. सर, अभिनेता असताना, दिग्दर्शन करत असताना असं ना, आत्ता असं खूप जण बोलून जातात की याचे बाबा दिग्दर्शक आहे, अभिनेते होते, तर मुलांना पटकन काम मिळतं. येस, काय माहितीये ना, ते अगदी खरं बोललीस तू. मी जाणून बुजून स्वतःला आहे ना कधी प्रोजेक्ट केलेलं नाही, कधीच मी जायचो नाही. एकदा सलाम द सॅल्यूटच्या सेटवर मी गेलेलो, तर मला अविनाश नारकर्जे त्या फिल्ममध्ये होते. तेवढं, अरे तू इकडे कसं काय काम करतोयस? म्हटलं नाही, मी माझ्या मुलाला सोडायला. कोण? म्हटलं मेघन. तसंच याने जोर लगा के हैया म्हणून फिल्म केलेली, त्याच्यामध्ये महेश मांजरेकर भेटलेले. तर ते म्हणे, अरे तू इकडे काय? म्हटलं नाही, हा माझा मुलगा आहे. अच्छा, असं व्हायचं. कारण मी स्वतःला आय एम स्टील किपिंग लो प्रोफाईल. मला असं कधीच नाही आवडणार की आहे ना, की तुम्ही मी कुठेतरी जावं आणि मी सांगावं की हा मला ओळखतो बाबा, माझ्या मुलाला घे. तुम्ही तुमच्या हिमतीवर करा, जे काय करायचं ते तुमच्या हिमतीवर करा. आणि हे माझं शेवटपर्यंतच त्यांना सांगणं असेल की जे असेल ते तुमच्या हिमतीवर. सुरुवातीलाच बोललो ना की तेव्हा त्यांनी असं नव्हतं की तुम्हाला ऍक्टरच व्हायचंय किंवा काय, तुम्हाला जे करायचं ते करता. आणि ते त्या बोलतात ना, कोइन्सिडन्स तो यायला लागतो
की जसं दादाच्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात अशी झाली की तो मला सोडायला आलेला आणि त्याला मेघन समजून त्यांनी कास्ट केलं अलादीनने. सो ते डेस्टिनी पण मी मानतो त्या गोष्टीला, की जर का असं बोलतात की अरे ऍक्टरची मुलं ऍक्टरच होतात, तर ते मे बी कुठे ना कुठे त्याच्या मागे डेस्टिनी असते आणि त्यामुळेच गोष्टी घडून येतात. थोडंसं म्हणजे मजेत बोलतोय, म्हणजे खरोखरच गल्ल्यावर बसली ती, म्हणजे जो बिझनेसमनचा मुलगा गल्ल्यावर बसतो ना तसंच झालं ते. आय डोंट नो, मी कालांतराने असं म्हटलं ठीक आहे यार, आपलं पॅशन आहे बस. तर जे काय पैसे मिळाले, आजही यांना चांगला रोल मिळाला तर आजही मी करेन. आजही मी म्हणजे त्या मुलांना सांगतो कुठलंही, अरे तुला करायचंय का, मी करेन काम तुझ्याकडे, मला काही हे नाही. त्यांच्या पण चांगली फिल्म असावी, चांगला सब्जेक्ट असावा, शॉर्ट फिल्म वगैरे काही. कारण आपण आहे ना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असायलाच हवं ऑलवेज. 3 इडियट्सचा मला कॅरेक्टर ते का आवडतं की ना, जहाँ जाता हूँ मैं सीख के लेता हूँ. जिकडे जिकडे जाऊ ना तिकडे तिकडे तुम्हाला ते नॉलेज घ्यायला हवं आणि ते त्यांनी घ्यावं. आणि नुकताच एका सेटवर मी त्यांना सोडायला गेलेलो आणि त्या कॅमेरामॅन ते मला ओळखत होते. मग त्यांनी बाबांना विचारलं की अरे ये कैसे यहाँ पे, ये आपको जो छोड़ने आए थे वो तो हमने साथ में काम किया है. नंतर ते दिग्दर्शक, अरे तुम्ही त्यांचे वडील आता. म्हटलं काय झालं ते, अहो काय लोक काय किती सांगतील, सेटवर गेलं मी कधीच नाही सांगत. तसंच झालेलं ना, दिगंबर नाईक त्यांच्या बरोबर मी काम करत होतो स्वामी समोर. तर ते घरी आले आणि त्यांनी ह्या दोघांचा फोटो बघितला आणि आम्ही आपले 15-20 दिवस त्यांच्याबरोबर मी काम करतो. नंतर दिगंबर बरोबर काहीतरी एक कॉमेडी शो मध्ये मंदार पण होता. तर तो म्हणाला हे दोघांचे फोटो कसं काय. म्हटलं अरे माझे मुलगे आहेत ते दोघे. काय एकदाही बोलला नाही तुम्ही की ना हे मंदार मेघन तुझे दोन्ही मुलं आहेत. म्हटलं मी कशाला बोलू यार, मी तिथे काम करायला येतोय बस. म्हणजे असं बरोबर आहे. पण सुरुवातीच्या काळात तूही असं करायचा की बाबांचं नाव न सांगता की मेघन, ते स्वतःच सांगायचे नको सांगूच नाव म्हणून. माझं नाव नको मी सरळ सांगायचो, माझं नाव नाही सांगायचं. तर त्यांचं एक म्हणणं होतं की तुम्ही स्वतःच्या हिमतीवर जे करायचे तरच तुम्ही आहे ना, म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. आय डोंट नो पुढे पण येतील. ह्युमरस गोष्ट हे सांगेन की त्यांनी एकदा हेही बोलले की तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तुम्ही सगळ्यात चांगलं उत्तम काम करायचं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही चोर जरी झालात तरी असे चोरपणा की पकडले ना जाऊ. असं मी कधीच नाही बोललेलं. म्हणजे ते एक्झाम्पल आहे, म्हणजे एक एक्झाम्पल आहे की यू हॅव टू बी द बेस्ट इन व्हॉट यू डू. आता मी थोडंसं स्ट्रीट स्मार्ट, मी लहानपणी होतो ना, त्याला मारामारी करून यायची ना तर त्याला ठोकूनच आहे, चांगला मारूनच आहे, असं रडत यायचं नाही असं मी सांगायचो. म्हणजे असं. पण आता मारामारीचा विषय निघाला. अरे बापरे. दोघं असे होते मारामारी करून यायचे. कोण दोघे नाही तसे दोघे म्हणजे द्वाड होतेच दोघेही. हा तसे काय हे नाही जसे ते सोजवळ दिसतात तसं. आणि त्यांना आता थोडस आमचं ट्रेनिंग असल्यामुळे ना तसे ते काही ऐकणार नाहीत. पण आजही मी खूप घाबरतो या सगळ्या गोष्टींना. त्यावेळेचा काळ वेगळा होता. आजही मी त्यांना सांगतो बाबा कुठल्याही तुझ्या गाडीला आहे ना कुठल्या स्कूटरवाल्याने काय हे केलं बाबा बोल क्षमा माग आणि आणि तू ऍक्टर आहेस, तुझं हे काम नाही आता तू या क्षेत्रात आहेस तर तुला ऍक्टिंगच करायची. पण लहानपणी बाबांना किती घाबरलं जायचं. असं होतं की ही गोष्ट बाबांना नाही फक्त आईलाच सांगूयात. लहानपणी काय मी तो आताही घाबरतो. नाही असं काय नाही, घाबरत वगैरे काय नाही. ते उगाच ऍक्टिंग करतोय. आता दोघेही चांगले ऍक्टर आहेत. नाही असं नाहीये, पण येस म्हणजे लहानपणापासूनच जसं एक असतं ना की इधर पप्पा किंवा मम्मी या दोघांपैकी एक तुमचे बोलतात ना फ्रेंड टाईप असतात. किंवा म्हणजे पार्शालिटी नाही करत आहे की हे फ्रेंड नाही आहेत की ते नाही आहेत. पण येस ते एक मम्मीचे लाडके म्हणून मी मम्मीचा लाडका असं लहानपणापासून सगळ्यांनीच मला सांगितलं. ओके, म्हणजे तुमच्याकडे असे भांडण व्हायचे की आईचा लाडका मी, बाबांचा लाडका तू, असं काही असायचं किंवा आई माझी बाबा तुझे? नाही असं काय नाही, पण आम्ही लहानपणापासून दोघेही पप्पांना घाबरायचो की असे ते थोडेसे स्ट्रिक्ट आहेत वगैरे. पण जो त्यांचा जो ऑरा आहे तो स्ट्रिक्ट दिसतो. आतमधून ते असे खूप सॉफ्ट आहेत. म्हणजे कधीच त्यांनी असं अगदी आम्हाला मारलं वगैरे नाहीये की फक्त ओरडायचे की नाही हे असं का केलं तसं का केलं. डिसएग्रीमेंट मी दाखवतो. एक डिसिप्लिन साठीच. आणि मे बी त्यामुळेच आज सेटवरचे डिसिप्लिन्स असो आमचे त्या कुठे ना कुठे त्या इम्बाईब झाल्या गोष्टी आणि त्या आम्ही एक्झिक्यूट करतोय. त्यामुळे मे बी ते एक ॲज अ प्रोफेशनल ऍक्टर म्हणून तुम्ही सेटवर असता. तुम्हाला पैसे मिळतात त्याचे, तुम्हाला त्याचा आहे ना मोबदला मिळतो, मग तो द्यायचा त्यांना.
हा, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल, आता समजा याला उद्याची फ्लाईट आहे, याला दुसरीकडे जायचंय, तर या समजा जास्त सीन लावले, तर मग मात्र मी त्याला तेही आवर्जून सांगतो, दिग्दर्शकांना सांग, किंवा आता दिग्दर्शकांपेक्षा ईपी वगैरे यांना सांगायला लागतं की बाबा, कारण त्यांनी सेट केलेलं असं, त्यांना सांग की बाबा मला लवकर सोडा, कारण मला एवढा वेळ घरी जायला लागेल आणि मग मला दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट पकडायची. ते त्यांना शांतपणे सांगा, आणि त्याच्यातूनही नाही ऐकलं तर मग करा. मग काय, आपल्याला इलाज नसतो, आपल्याला ऑप्शन नसतो, कारण आपल्याला या इंडस्ट्रीत काम करायचंय, कामाची गरज आपल्याला आहे. हे आपण आहे ना हे ठेवायला हवं. थोडंसं कंट्रोवर्शियल असेल, त्यांना पण गरज आहे, आता ते त्यांनी त्यांच्या व्ह्यूने, पॉइंट ऑफ व्ह्यूने समजून घ्यावं. पण सगळ्यात जास्त दोघांमध्ये ओरडा कोण खायचं? दोघेही. अजूनही मी ओरडतो कधी कधी, म्हणजे मी फ्रँकली, म्हणजे ते तर रोजच ओरडतात, एक तर ओरडा असतोच रोज. पण मेघनने सगळ्यात जास्त असं असतं ना की काहीतरी करून आलाय, किंवा आता खूपच राग आपला जेव्हा अनावर होतो, असं कोणतं एक लहानपणी अशा वेळेला आहे ना, मी काय, जर खूप अशी सिरियस गोष्ट असेल ना, तर मग मात्र मी त्याला नाही ओरडत, किंवा दोघांनाही नाही ओरडत, कारण ती खूप सिरियस झालेली असते ना, की उगाच मग ते वरवरच्या गोष्टी असतात ना, त्याला मी ओरडतो, अरे काय, असं मी दाखवतो. त्यांच्या भीतीमुळे आम्ही अशी काही गोष्ट आतापर्यंत केलीच नाही की त्याच्यामुळे अजून ओरडा पडेल. म्हणजे खूप घाबरत होता असं वाटतंय मला आता बाबांना. नाही म्हणजे हो, म्हणजे उगाच घरी जाऊन काही प्रॉब्लेम नको अशा गोष्टीच नाही करायच्या. पण बाबांचं असं कोणतं काम आहे जे आजही बघितलं जातं, किंवा तू बघतोस, किंवा तुला आवडतं? कारण की ऑफकोर्स तू बाबांना तर सांगितलं असेल, पण प्रेक्षकांनाही कळेल ना की तुला तुझ्या बाबांचं कोणतं काम सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे मी तर आता लहानपणापासून ॲज अन ॲक्टर पण त्यांना बघितलं, ॲज अ डिरेक्टर पण बघितलं, ॲज अ फादर बघितलं, आता ॲज अ ग्रँडफादर पण बघितलं. जसे दादाची 2 मुलं आहेत, माझे 2 पुतणे, त्यांचे नातू, तर मी त्यांना इन अ वे प्रत्येक भूमिकेत बघितलं आतापर्यंत. आणि ते बोलतात ना, त्यांनी प्रत्येक भूमिका अगदी चोख प्रकारे त्यांनी आतापर्यंत ते पार पाडतात. सो त्यांचा एक ॲक्टिव्हनेस जो आहे रोजचा, म्हणजे आजही ते रोज बाहेर ज्या दिवशी त्यांना सुट्टी असते, वेळ असते, तेव्हा ते रोज मार्केटमध्ये जाऊन स्वतः मार्केटिंग करून येतात. रोजच्या व्हेजिटेबल्सपासून जे काही खाद्यपदार्थ आहे ते सगळं, त्याची शॉपिंग ते रोज मम्मीसोबत जाऊन करत असतात, कधी एकटे जातात. तर ते त्यांचा जो एक थॉट आहे की रोज आपण ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तो एक गोष्ट मला ती खूप इन्स्पिरेशन. दाढी करायची असते रोज, ते सवयीचं नाही, ते केलंच पाहिजे, आपल्याला स्वच्छ राहायला आपल्याला, ते पहिल्यापासूनच. तो रोल असं हे नाही आहे, रोल मॉडेल किंवा काय, रोल मॉडेल मे बी डिफरंट, पण असं असतं ना की जसं मी माझ्या बाबांना बघत आलो, ते एकदा त्यांनी म्हणजे ते ब्रेल क्रीम वगैरे लावायचे असं केसांना, एकदा त्यांनी माझा शॅम्पू आहे ना, त्यांना वाटलं ब्रेल क्रीम आणि लावलेला, म्हणजे असं. तर मी त्यांना बघायचो ना, हे असं ते सगळं आलं सगळीकडे. त्यांच्याकडून आईची शिस्त माझ्या अंगात आली, आईचा ओरडा सगळ्यात जास्त मी खाल्ला. प्रभादेवीला मी राहायचो पूर्वी, तर तिथे आहे ना मी उन्हाळ्या करायचो, म्हणून आईने मला चेंबूरला माझ्या बहिणीकडे शिफ्ट केलेलं, नाही तिथे हे कर, तिथे शिकला पाहिजेस. नंतर मग मी म्हटलं की ठीक आहे ना, आता आपल्याला आहे ना थोडंसं सिरियस व्हायला हवं. पण त्यांनी मला कधी विरोध नाही केला, की तेही सांगायचे की नाही, जे करशील चांगलं कर, आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कर सगळ्या गोष्टी. जसं मी म्हणालो की ते प्रत्येक भूमिकेत अगदी चोख प्रकारे ती भूमिका पार पडतात. पण येस, ॲज अन ॲक्टर म्हणून जर का तो प्रश्न मी त्याचं उत्तर द्यायचं झालं तर लहानपणी आय थिंक 1996ची गोष्ट आहे, त्यांनी एक सिरियल केली होती, रंग रंगीले छैल छबिले. त्याच्यात त्यांनी त्यावेळेला एका डिटेक्टिव्हचा रोल प्ले केला होता, आणि तो डिटेक्टिव्हचा जो ट्रेंच कोट असतो लांब लचक आपल्या नी लेन्थपर्यंतचा, तो त्यांनी हॅट वगैरे घातलेली. तर मला तो रोल त्यांचा अजूनही आठवतो. लहानपणी मी तो बघितलेला टी व्हीवर, त्याचे पिक्चर्स पण होते, आणि तो एक रोल माझा सगळ्यात आत्तापर्यंतचा आवडीचा आहे. म्हणजे त्या फोटोला बघून, ज्याच्यात त्यांनी डिटेक्टिव्हचे कपडे घातलेले आहेत, तो फोटो बघून मला असं वाटतं की नाही, मला कधीतरी डिटेक्टिव्हचा रोल प्ले करायचा आहे एजंटचा. आणि मे बी त्याच्यामुळे माझे जे फिल्म्सचे जे चॉईसेस आहेत, जे आवडतो जो जॉनरा आहे, तो सगळा त्यामुळे तो वॉर झोन असो, ड्रामा असो, क्राईम, सिक्रेट एजंटवाला,
सो तो मे बी त्याच्यामुळे खूप मी इन्स्पायर होतो त्यांच्या त्या रोलने का. सर पण मेघनचं काम आत्ता बघताना एक अभिनेता म्हणून तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे बाबा म्हणून तर ऑफकोर्स तुम्ही आता मगाशी सांगितलं की मला खूप प्राऊड वाटतं, आज दोन्ही मुलं एवढं चांगलं काम करतात, त्यांचं नाव झालंय, पण एक अभिनेता म्हणून कसं वाटतं? म्हणजे याचं उत्तर द्यायला हवं का? ठीक आहे, आता ते देतोच मी उत्तर. खरंच चांगलं वाटतं, खूप छान काम करतोय आणि मी दोघांमध्ये स्वतःलाही बघतो आता बघायला लागलो की नाही, आपल्याला तेवढं काही करता नाही आलं. दो आय वॉज डुईंग मेन लीड्स इन 90s, पण आज हे करतायत तर ते खूप प्राऊड. आणि तो अतिशय अभ्यासू अभिनेता आहे मेघन, खूपच. जेव्हा त्याला आता जी रिसेंट सिरियल करतो त्यामध्ये त्याला थोडंसं अँटी होतं, मग त्याला काही इनपुट्स दिले, म्हटलं नाही हे असं व्हायला हवं, पण त्याचबरोबर ते थोडंसं स्टाईलाइज व्हायला हवं. तसं मंदार, मला मंदारकडून कधीच असं वाटलं नव्हतं मंदार आयदर क्रिकेटर होईल किंवा आहे ना काहीतरी आर्मी वगैरे असं काही, पण मंदारला पण इनपुट्स दिले आणि मंदारने तर म्हणजे त्याच्यापेक्षाही वेगळं, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगलं काम केलं आणि खूपच चांगलं केलं. आणि दोघांच्याही ॲक्टिंग टॅलेंटबद्दल मला तरी आता मला फारसं त्यांना सांगायला लागणार नाही, कारण जसजसं तुम्ही कामं करत जाता प्रगल्भता वाढते, त्याच्यामागे त्या विषयाकडे बघायची दृष्टी तुमची वेगळी होत जाते, तो विषय समजायला लागतो. आता त्यांना ती सवय झाली हिंदूला की नाही स्क्रिप्ट आल्यावर काय बघायचं, कॅरेक्टर काय, कसं आहे, हा सीन कसा आहे, कॅमेरा कुठे किंवा काय. तर आय एम रिअली प्राऊड. आणि मेघन ॲक्टर म्हणून म्हणजे खूपच चांगलं आहे. त्याला मोठा सन्मान त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटात मिळालेला आहे, सलाम द सॅल्यूट, जेव्हा तो 12 वर्षाचा होता. आणि तो मोठा सन्मान खास याच्यासाठी तेव्हा याला 2005 साली याला जो मोठा सन्मान मिळाला ना, त्यानंतर बाल कलाकारांना नंतर मिळाले. हा म्हणजे मोठा सन्मान नंतर ती कॅटेगरी त्यांनी वगैरे याने याला दमदार पदार्पण म्हणून त्याच्यात मोठा सन्मान मिळाला तेव्हाचा. हा आणि अवॉर्ड्स वगैरे त्याही पेक्षा तुम्ही रोल तुमचा आवडला, तुम्ही रिपीट किती होत आहे, की चांगल्या रोलसाठी तुमचा विचार केला जातोय का. आजही त्यांना सांगतो नाही थांबा, वी आर हिअर, तुम्ही थांबायला हवं थोडंसं आहे ना. आता आपण नाही काही तेवढे खर्च करू शकणार, पण चांगला रोल मिळेपर्यंत थांबा. आणि पैसे कमी मिळतात म्हणून आहे ना हा रोल करू नका असं पण नाही, रोल करा, कारण तो रोल आहे ना तुम्हाला पुढे आहे ना घेऊन जाईल आणि तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल. ॲक्टर म्हणून सॅटिस्फाईड होणं किंवा सॅटिस्फॅक्शन मिळणं, जसं मला 2 सीनमध्ये मिळालेलं बिटर स्वीटच्या, तसंच आहे. जसं मला रंग माझा वेगळा म्हणून मी 2च एपिसोड केलेले त्याचे, पण इन्स्पेक्टर त्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं की मला वेगळा काहीतरी करता आला तो इन्स्पेक्टर असं. नाही म्हणजे माझं तर पर्सनल ओपिनियन हेच आहे की ॲज अन ॲक्टर म्हणजे जी तुमच्या आत्तापर्यंत जी स्टडी आहे किंवा जो काही नॉलेज आहे ॲज अन ॲक्टर म्हणून, तो तुम्ही तेव्हाच लोकांसमोर आणू शकता जेव्हा तुम्ही शूटवर जाताय. म्हणजे आपण ऑफकोर्स ॲज अन ॲक्टर किती चांगले आहेत किंवा किती कसं आहेत, ॲव्हरेज आहेत, की हे आपल्याला आपल्या कामातूनच कळत असतं. सो त्यासाठी ऑफकोर्स एक ॲक्टर म्हणून रोज शूटिंगला जाणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज म्हणजे कसं काय कळेल ना आपल्याला की आपण बरोबर करतोय चुकीचे करतोय, आपलं काम आवडतंय लोकांना की नाही आवडत आहे. सो कधी कधी नाही आवडत, कारण आता जो रोल आता मेघन करतोय ना तर त्याला शिव्या मिळत आहेत. मी फारसा असं काही हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव सोशल मीडियाचं तेवढं बघत नाही, पण जेव्हा याला शिव्या वगैरे मिळतात ना आणि लोक हेट करतात याच्या रोलचा वगैरे, तेव्हा मग बरं वाटतं नाही म्हणजे हा राईट ट्रॅकवर आहे. तेच बोला आता, म्हणजे तू बरोबर करतोयस याचा अर्थ. आता तेच विचारणार होते की जयंत म्हणून इतक्या शिक्षा दिल्यास, तुला कोणती शिक्षा मेघन म्हणून मिळालेली जी तुझ्या आजही लक्षात आहे? घरून मिळालेली, बाबांकडनं, आईकडनं, अशी कोणती शिक्षा होती? नाही, अशी कुठली शिक्षा नाही मला आतापर्यंत मिळाली ॲज सच. डेफिनेटली नाही, खरंच असं काहीच नाही. म्हणजे माझ्या घरी शिक्षा कधीच कोणी कोणालाच दिलेली नाही. आरडाओरडा रोजची आरडाओरडा असते. कोणाचा सगळ्यात जास्त म्हणजे याने फोन नाही केला, हा ड्राईव्ह करतोय
किंवा आहे ना त्या ह्याने उचलला ना, अरे कुठे होतास, एवढंच मी विचारणार. हल्ली मी ते विचारत नाही, हल्ली तिचं काम असतं, अरे ऑन द वे, हा कुठपर्यंत आलास, मग ती सारखं विचारेल, नाही अरे मी अथर्व कॉलेजकडे आलोय, मी कॉर्नरला आहे, मी अमुक आहे, मी आता इकडे आहे, मग ह्याचा फोन येईल, तुला काय हवंय का किंवा काय. किंवा मंदार कधी लेट नाईट शूटिंग असेल, अरे काय कुठे आहेस बाबा, आजही विचारतो आम्ही. आणि आजही ते तर असं आहे की लेट नाईट शूट जोपर्यंत माझं पॅकअप होत नाही, मी घरी येत नाही, तोपर्यंत हे लोक पण झोपत नाहीत, मम्मी पप्पा दोघे. सो इन अ वे एक चांगल्या प्रकारचा तो पॉझिटिव्हनेस आहेच. आणि थोडे पॉझिटिव्ह आहोत आम्ही मुलांच्या बाबतीत. इव्हन सगळेच आई वडील सो त्या प्रकारे म्हणजे एक लहानपणापासूनचा जो पॅटर्न बघतोय मी की येस इन अ वे, म्हणजे ज्या दिवशी काही मित्रांबरोबरही बाहेर कधी गेलोय, फ्रेंड्स आम्ही एकत्र मिळून, तर 12-12:30 नंतर मग एक फोन असतो, अरे किती वेळ लागतोय अजून, लवकर घरी यायचं. तेवढं असतं. पण एक अशी आठवण जी कायम सोबत असते ती कोणती आहे? म्हणजे माझ्यासाठी एक आठवण मी तर हेच बोलेन, लहानपणापासून जे काही गिफ्ट्स मिळाले ते मला पप्पांकडूनच मिळाले. मी प्रेक्षकांना हेही सांगेन की फादर्स डे हा तसा इन अ वे खूप स्पेशल आहे, कारण का एक आईशी तर आपण खूप जवळीक असतेच लहानपणापासूनच अगदी, पण ह्या प्रोसेसमध्ये जे घराला जे बांधून ठेवण्याचं जे काम असतं ते त्या घरातले जे म्हणजे बाबा असतात तेच करतात. म्हणजे घराला आर्थिक बाब ती रिस्पॉन्सिबिलिटी ते लहानपणापासून घेतात स्वतःच्या खांद्यावर, आणि ती म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या पायावर तुमचं लग्न होईपर्यंत त्यानंतरही ते निभावत असतात. सो आणि त्यांना त्यांचं तेवढं श्रेय मिळत नाही, कधी क्रेडिट मिळत नाही. जगातल्या सगळ्याच बाबांना मी हे डेडिकेट करून बोलतो की त्यांना तेवढं क्रेडिट कधीच दिलं जात नाही, किंवा हां ते त्यांचं कामच आहे असं म्हटलं जातं, पण नाही, मॅक्झिमम जो पिलर असतो एक फॅमिलीचा ते कधी एक बाबाच असतात. माझ्यासाठी माझे पप्पाच आहेत, आणि प्रत्येक फॅमिलीत एक बाबाच असतात. तर त्यांचं त्यासाठी हा दिवस म्हणजे खूप स्पेशल आहे की फादर्स डे म्हणून. आजही कुठल्याही फिल्ममध्ये जेव्हा फादर सनची स्टोरी असते ती मला खूप अशी टचिंग वाटते त्या बाबतीत, की नाही ऑफकोर्स आईशी तर आपण खूप जवळ असतोच, पण बाबांशी कसं आपण तेवढं खूप लिमिटेशन्स असतात काही गोष्टी बोलण्यासाठी वगैरे, एक रिस्पेक्ट असतो, पण तो कधी आपण डायरेक्ट असे काही एक्सप्रेस करत नाही. पण यस असं काही कुठला असा सीन असला इमोशनल तर तुम्हालाही वाटतं अरे नाही आपलं आणि आपल्या बाबांचं पण असंच इक्वेशन आहे. येस, कारण का आय थिंक त्या खूप अनसेड गोष्टी असतात, म्हणजे त्या बोलण्याची गरज नसते त्या रिस्पेक्टमुळे. आणि सो येस, त्यामुळे एक सुपर मॉडेल किंवा रोल मॉडेल लहानपणापासून बाबाच असतो प्रत्येक मुलांचा. सो दॅट इज ऑल्सो देअर. पण आता मंदारचं लग्न झाल्यावर तोही बाबा झालाय, सो त्यात काय बदल जाणवलेत? आता तो माझ्यासारखं वागायला लागला थोडं. तो पण बाबा झालाय ना, तो आता बाबा झालाय ना, तो माझ्यासारखा वागतो. आणि तो नॅचरली मलाच माझ्याकडूनच त्याने बघितलं असेल ना, तर त्यामुळे तो आता तसा असतो. तो सगळं आणून देईल त्याच्या मुलांना किंवा काय. मी बोलतो अरे म्हटलं केवढं ते हे आहे, ते शेवटी फुकट जाईल, हे एवढं नको खर्च करूस किंवा काय. पण नंतर मग ते तोंडापुरतं असतं. नंतर मग वाटतं नाही. मग जेव्हा मला सांगतात माझी दोन्ही नातू, दादू हमको ये चाहिए, आणि त्या माझी सुनबाई हरिद्वारची आणि ती अजूनही मराठी शिकते, तर त्यामुळे ते मातृभाषा त्यांची हिंदी असल्यामुळे ना ते हिंदीत बोलतात, दादू मुझे ये चाहिए. मग मी पण आणून देतो. त्याला काहीतरी कमांडो जॅकेट हवं होतं, आणि म्हटलं अरे सिंगमचा खूप फॅन आहे. तो कमांडो जॅकेट साठी आहे ना, ते त्याने एकदाच घातलं आणि ते खूप असं महाग होतं खूप. बायको म्हणायला लागली अरे कशाला तू एवढं सगळं तुम्ही घेताय, हे तू खाणार आहे का? नाही, पण तो एक दिवस घातलं. म्हटलं नाही घालू दे ना. नाही त्यावेळेला तुम्ही मंदार मेघनला ओरडायचं कशाला एवढं सगळं. म्हटलं मी कधीच नाही ओरडले, उलट ह्यांना द बेस्ट ब्रँड. पूर्वी पण थोडंसं ब्रँडिंग म्हणजे ब्रँडच्या प्रेमात असायचो. म्हणजे त्यावेळेला ॲडिडास वगैरे 1-2च ब्रँड होते तेव्हा. तर म्हटलं करू दे ना त्यांना, ती गरज आहे. किंवा हे त्याही क्षेत्रात नसते आज ज्या आहेत, तरी पण त्यांनी ब्रँड आज सगळेच वापरतात. तो जी भीती आता आम्हाला असायची लहानपणी म्हणजे बाबा त्यांच्या ओढ्याची, तशी आता त्या दोन्ही नातवांना
असते दादाची, की ते दादा ओरडेल त्यांना वगैरे, मग ते मग पप्पांकडे येतात. मग काकाकडे येतात लाड करायला. हो म्हणजे काय, आणि त्या गोष्टी अरे नाही असं ते सगळं शूटिंगला स्वतःच्या वडिलांना म्हणजे मंदारला फोन नाही करणार ते, पण याला फोन करतील, तू का बारा. त्यांना माझ्यासोबत गेम्स वगैरे सगळं खेळायचं असतं. आमचे दोघेही आम्ही वेगवेगळ्या विंग मध्ये राहतो, तर मंदार त्या वेगळ्या विंग मध्ये, मी वेगळ्या, त्यामुळे ते सतत आमच्याच कडे असतात. ते त्यांचा म्हणजे गो टू फ्रेंड मीच आहे, चाचू म्हणून. पण यस, लहानपणापासूनची आतापर्यंतची जशी एक गोष्ट जी तू विचारलीस, तर 2016 साली मला बाईक घ्यायची होती. तर मी बाईकच्या शोरूममध्ये मी मम्मी पप्पांना घेऊन गेलो होतो वगैरे असं सगळं, आणि बाईकच्या शोरूमला लागूनच कार शोरूम होतं. तर पप्पा मला डायरेक्ट त्या कार शोरूमला घेऊन गेले. त्यांनी लगेच तिथल्या तिथे बुक केली कार, आणि लगेच 4-5 दिवसात जी काही तुमचे प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर कार डिलिव्हरीसाठी बोलावलं जातं. सो त्यावेळेला त्यांनी मला कार ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठं गिफ्ट त्यावेळेला दिलं होतं. मला सरप्राईज द्यायला आवडतं असं ह्यांना वाटतं, पण माझ्या डोक्यात मग आहे ना काहीतरी वेगळं असतं. म्हटलं अरे कशाला आपण ते बाईक वगैरे घ्यायची, पडला बिडला अजून नको आहे म्हटलं, आणि ऍक्टर आहे, आपल्याला सगळं आपले सांभाळायला हवं, तर म्हटलं घेऊया. मग तेव्हा बाजूलाच शोरूम होतं, तर तिकडे गेलो त्यांना, आणि मी असं स्लीपर वगैरे असं घालून कॅज्युअल गेलेलो. आणि याचा वाढदिवस होता, म्हटलं नाही आपण हे करूया. तर मग बुकिंग अमाऊंट काय, म्हटलं किती पाहिजे, तर 11,000 रुपये. मग आल्या, म्हटलं कधी येईल, म्हटलं आल्यावर मग तुम्हाला लोन वगैरे. म्हटलं लोनचं वगैरे नाही, बघूया, कारण आमची बँक आहे. तिथली गंमत म्हणजे आज मला माझ्या नशिबाने एवढी चांगली माणसं मिळत गेली. बँक मॅनेजर माझ्या खूपच चांगला आवडीचा. तर मी सांगितलं ऐसा सर नाही उनसे प्रोफॉर्मा लेके आओ. त्यांनी जशी कार आम्हाला अलॉट झाली, तो म्हणाले नाही आमच्याकडे बँकवाला आहे, तुम्ही जर लोन वेळेवर नाही दिलं हे आम्हाला पेमेंट, तर मग ही गाडी आम्ही दुसऱ्या पुढच्या कस्टमरला देऊ. तर मी थोडासा वैतागलो, कारण मी थोडा माझ्या नेचर वाईज थोडा आहे. म्हटलं कशाला, तुम्हाला पैशाशीच मतलब आहे ना, मी देतो ना तुम्हाला. नाही नाही आम्हाला उद्यापर्यंत पाहिजे पैसे, काय उद्यापर्यंत पाहिजे. म्हटलं ठीक आहे द्या. संध्याकाळी बँकेत गेलो, त्यांना दिलं प्रोफॉर्मा. त्यामुळे काल सुबह लेके जाऊ. त्यांनी लगेच डीडी दिला. ते म्हणायला लागले दिल्यावर की म्हणे असं होणंच शक्य नाही. म्हटलं का, अरे आमचं क्रेडिट एवढं चांगलं आहे, कारण आम्ही ती एक शिस्तबद्धता ठेवली ना आम्ही त्या लाईफमध्ये. कुठल्याही गोष्ट डिसिप्लिन इम्पॉर्टंट, डिसिप्लिनने. त्यामुळेच आम्हाला बँक मॅनेजरने पटकन नाही झालं, अरे सब क्लिअर आहे इनका, दे दो इनको. आणि आम्ही ती गाडी घेतली. ते आजही तो आज तो मुलगा कुठे मर्सिडीज किंवा कुठेतरी आहे. तो म्हणाला म्हणे सर मी असा कस्टमर कधीच नाही बघितला की जो आहे ना म्हणतो चल तुला उद्याच देतो पैसे. म्हणजे आम्हाला सांगतील नाही नाही 10 दिवस लागतील. 15. तो एक त्यांचा स्वभाव आहे की त्यांच्यामुळे त्यांनी इतक्या लोकांना बांधून ठेवलं आतापर्यंत. म्हणजे कुठल्याही पातळीतली लोक असतात. म्हणजे पण हाच स्वभाव ना मला दोघांमध्येही दिसतो. म्हणजे डिसिप्लिन असं बोललात ना की मेघन मंदार दोघेही आम्हाला सेटवर तसे दिसतात, हे तर आहेच. पण सर आता असं असेल की मेघनला एका भूमिकेत बघायचं असं कोणतं स्वप्न असेल तर ती कोणती भूमिका असेल? डिटेक्टिव्ह. नाही मला तसं, मला तर आवडेल करायला. दोघं नाही, मी असं याला मजेत बोलायचं सगळे सेटवर. एका लहानपणी शामीर म्हणजे शाहरुख आणि आमिर असं. पण मी दोघांनाही, कारण की त्यांनी दोघंही ऍक्शन चांगली करतात. आता याचे सुरू होतील काही पुढे पुढे. तर दोघंही तसे बऱ्यापैकी ट्रेंड आहेत ऍक्टर म्हणून. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी याला लहानपणी एक याचा टॉम क्रूजचा फोटो आहे ना याच्या डायरीमध्ये ठेवलेला. माझा सगळ्यात फेवरेट ऍक्टर. हा, आय डोंट नो, मी म्हटलं नाही बघा. आणि आजही टॉम क्रूज आज माझ्याच वयाचा आहे, माझ्यापेक्षा 1-2 वर्षाने लहान असेल, पण तो त्याचा जो फिटनेस आहे किंवा त्याचं जे डेडिकेशन आहे, जे रोलसाठी हे करणं आहे, तो ऍक्शन हिरो आहे म्हणून नाही, पण तो ज्या पद्धतीने करतो त्याला तोड नाही. तो आजही आहे ना एवढं सगळं MI सिरीज वगैरे एवढ्या त्याने केलेलं आहे.
तर मला आहे ना त्या दोघांनाही तशा मूवी मध्ये या दोघांना बघायला मला आवडेल. वा, नक्कीच हे देखील पूर्ण होईल. पण आता फादर्स डे, सो आठवणीतला फादर्स डे असा कोणता होता? हाच हाच आहे आहे. मग काय. आम्हाला आहे ना कोणते मला आहे ना म्हणजे आमच्याकडे असे काही फारसे असे डेज वगैरे असं साजरे जास्त नाही सेलिब्रेट केले. केलं. आता हे सोशल मीडियावर थोडेसे ऍक्टिव्ह असल्यामुळे आम्ही बर्थडे आहे, Yes. मम्मीचा आहे बर्थडे, याचा आहे म्हणून एखादा केक वगैरे कापतानाचा फोटो टाकतात. पण विशेष असं काही हे नाहीये आमच्यासाठी. रोजचं सण डे आणि फादर्स डे येस. आणि मदर्स डे. थँक्स टू यू ऍक्च्युली, तुझ्यामुळे तुझ्यामुळे म्हणजे मला माहित पण नव्हतं फादर्स डे कधी आहे. मी म्हटलं अरे झाला ना यार. तर नाही म्हणे आता आज मला कळली डेट. नाही 15 तारखेला आहे म्हणजे आज आहे. येस. म्हटलं हो. वा. पण आता अजून थोडासा हा अजून छान करूयात. बाबांना खूपदा थँक्यू बोलला असता असेल, पण आज सॉरी बोलायचं असेल, सो काय बोलशील सॉरी म्हणून बाबांना? म्हणजे काय नाही जसं मी बोललो ना, लहानपणापासून त्यांच्या भीतीमुळे अशा कुठल्या गोष्टीच नाही केल्या ज्याच्यासाठी सॉरी बोलला. बट येस, आणि त्याला मी ऑलवेज माफच करत आलो दोघांनाही. कारण यांनी एवढ्या चुका केल्या म्हणजे छोट्या काही फारशा नाही, फारसं काही सिरियस असं काही नाही. वी आर व्हेरी लकी की वी हॅव बोथ द सन्स. म्हणजे आम्ही खूपच लकी आहोत या बाबतीत की ना आमची खूपच चांगली फॅमिली आहे. आजही आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग आहे सगळे. तर त्यामुळे तशी कधीच वेळ नाही आली. माझ्या आई वडिलांनी पण आम्हाला सगळ्यांसाठी काही ना काही करावं, इतरांसाठी पण आपण केलं पाहिजे. काही आपले हे असतात ऋण असतात ती आहे ना फेडावी. मग मी तसं इन्स्टेड ऑफ सॉरी मी उलट ऍक्च्युली खूप मनापासून म्हणजे ऑन हो. कॅमेरा मला उलट थँक्स बोलायला आवडेल. वा. कारण का आपण असे रोजच्या डेली बेसिसवर कधी आज सच आपण थँक्स बोलत नाही. Yes. थँक्स बोलत नाही कधीच. की त्यामुळे ती फॉर्मॅलिटी नको. पण आपण माफच करत असतो ना एकमेकांना. असं काही आहे ना. आणि त्यात चुका काहीच नसतात. त्या चुकीमुळे ओरडतो वगैरे असं नाही. ते आपल्याला आपण ऍझ्युम करतो ही चूक आहे त्याची. Yes. त्याच्या वेळेस ते शिकत बरोबर जातो. हा त्याच्यातून शिकत जातो असं काही. आणि माझ्यामध्ये आहे ना फॉर्मॅलिटीज एवढ्या असू नयेत हो. की आहे ना त्याने मला सॉरी म्हणावं मग मला बरं वाटतं किंवा मी त्याला थँक्स म्हणावं. कधी कधी मी म्हणतो ना थँक्स त्याला, अरे वा छान वगैरे. हो आजही कधी माझं डोकं वगैरे आवडतो तो असं मालिश करतो वगैरे. म्हणजे ह्या सिरियलच्या आधी तर मी रोज जावळत होतो, अजूनही मला सवय लागलेली नंतर. रोज झोपताना मी डोकावर हा. म्हणजे लहानपणापासूनच ती सवय होती. सवय होती. पप्पांचे डोकं आणि पाय दाबणं रात्री झोपताना 5-10 मिनिटं. आता शूटमुळे ते शक्य होत नाही कारण मी स्वतः लेट येतो. आता अपेक्षा पण नाही ती त्यात ते त्याचं प्रेम होतं किंवा मंदार पण तसाच होता. म्हणजे तोही पॉझिटिव्ह आहे आमच्याबद्दल. म्हणजे काही विचारलं त्याचं तो थोडं कमी बोलतो किंवा थोडंसं हे, पण ते असं प्रेम ते दिसतं ना. हो. आम्ही आई वडील होतो आम्हाला कळतंय ना ते. नक्कीच. पण त्यामुळे असं काही नाही आमच्या ह्याच्यात. आजही आय एम व्हेरी हॅपी. वा. आणि खऱ्या अर्थाने फादर्स डेला आहे ना म्हणजे माझं मनोगत मी एवढ्या मोकळेपणाने इट्स मजासाठी बोललोय. वा. हो, थँक्यू. मी खरंच सांगतो आज अगदी. आणि मला असं काही आडपडदा ठेवून बोलता येत नाही. हो. जे आहे ते आहे. त्यामुळे तुझे आभार, चॅनलचे आभार, इट्स मजा चॅनलचे. त्यामुळे फादर्स डे आज आहे हे मला आज जाणवतंय. आणि आज हे दोघे ऍक्टर झाले. मी आधी ऍक्टर होतो पण हे दोघे ऍक्टर झाल्यामुळे आज यांचे बाबा म्हणून आज मला ओळखतायत. ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. वा. आणि नव्हे त्यांची स्वप्न ते आमच्यात बघतात. हो. आणि तर ते एक पूर्ण करण्याची इच्छा प्रत्येक मुलाचं असतंच, मुलाची असतेच. सो माझी पण तीच इच्छा आहे, दादाची पण तीच इच्छा आहे की त्यांची जी स्वप्न आहेत ती आम्ही छान प्रकारे पूर्ण करावी. पण आता असं म्हणू शकते की बाबा जसे आहेत ना तसेच तुम्ही दोघे आहात. म्हणजे काहीच असा फरक वाटत असं नाही. रिअली रिअली तसंच वाटतं.
चला चला मग बरं आहे, मग बरं आहे. येस. पण आता शेवटाकडे आलोय. सो मला आता हे ऐकून आणि बोलायला खूप छान वाटतं की बाबांनी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा पाठिंबा दिला, तुम्हाला घडवत गेले. नाही पण आईने कारण पण की दिला, असं- दोघांनी. दोघांनी दिला नक्कीच. दोघांचंही तेवढंच सॅक्रिफाईस हो. पण काही कसं असतं की या क्षेत्रात येताना किंवा कोणत्या क्षेत्रात जाताना नको जाऊ, कारण की आर्थिक गणित असतात, काही हो. असतात नाही, असं नाही, ती म्हटलं असतात. जातं. पण तरीही या सपोर्ट केला आणि इथे आलात. पण जे करत नाही त्यांच्यासाठी किंवा आत्ताच्या जनरेशनसाठी मला फादर्ससाठी काय सांगायला आवडेल सर? मुलांना एवढंच सांगायचं की फोकस राहा बाबा. आणि तुम्हाला आई वडिलांच्या स्वप्नासाठी वगैरे काही करू नका, तुमची स्वतःची स्वप्न बघा. तुम्ही स्वप्न बघणं महत्वाचं आहे. स्वप्न बघितलं तरच ती पूर्ण होतील आणि त्याचा पाठपुरावा केला. छापील वाक्य आहे की स्वप्नांचा पाठपुरावा केल्यावरती, पण ते खरंच आहे, हे बरोबरच आहे. आपण त्याचा पाठपुरावा करायला हवा, फोकस असायला हवं तुम्ही. आणि बाबांना काय सांगू, बाबांना सगळे बाबा हे माझ्यासारखेच आहेत सगळे, भले कोण मितभाषी असतील किंवा काय, डिसॲग्रीमेंट कधी कधी होतं, पण बाबांना मी एकच सांगेन की आपल्या मुलांवर शेवटपर्यंत लक्ष ठेवा. सो थँक्यू. पण एक छोटासा गेम आणले, एंडला आहोत म्हणून. अच्छा. सो या गेम मध्ये मी काही प्रश्न विचारेल. सो त्यांचं जे उत्तर असेल ते तू लिहायचं त्यांच्यासाठीचं. म्हणजे समज आता मी विचारला आवडता रंग, त्यांचा कोणता असेल तू लिहायचा, तुझा कोणता असेल ते लिहितील. ओके ओके. सो सुरुवात. इंटरेस्टिंग आहे. हा. आणि नंतर मग आवडता रंग, सुरुवात इथूनच करूया. ओके. येस. सो आता तो दाखवाल. निळा, बरोबर आहे निळा सर? येस. वा. हिरवा. शर्ट घातलाय ना. त्यांचे सगळे कपडे निळे आहेत. ओ. आणि हिरवा. हिरवा. हो, मला खूप आवडतं. वा. आवडता पदार्थ. थोडस अवघड आहे, त्याला सगळेच आवडतं खायला. आणि तो स्वतः कधी कधी आहे ना, स्वतः किचन मध्ये जाऊन स्वतः बनवतो. हो. आणि एक छोटीशी डिश पण आहे ना, तुला अशी काही प्रेझेंट करेल ना की बस रे बस. वा. ते माझं जे लहानपणापासून जे फॉक्स ट्रॅव्हल, जे TLC, असे सगळे जेवढे पण चॅनल्स आहेत, मला वर्ल्ड कुझिन बघायला खूप आवडतं. ऑफकोर्स आता आपण त्या रेस्टॉरंट्समध्ये अजून गेलो नाही आहे, कारण की त्या देशात तुम्हाला जायला लागेल. पण माझी खूप इच्छा आहे ट्रॅव्हल करायची. पप्पांचा फेवरेट सुशी जापनीज. जापनीज. वा. त्याने लिहिलंय डाळ भात. हो, ते 5 स्टारला गेले तरी पण डाळ भातच ऑर्डर करतात. वा. माझी एक मानलेली बहीण होती, तिने काय केलेलं की ना 5 स्टार मध्ये आम्हाला जेवायला बोलावलं. तर नोवाटेल 5 स्टार मध्ये गेले. तर सगळे, ती लंडनला आहे, ती स्थायिक आहे. तर तिचा नवरा वगैरे सगळे आम्ही, यांनी मल्टी कुझिन ते सगळं मागवलं. मतलब मुझे दाल राइस. तो क्या भाई आप है ना, ये 5 स्टार में आके भी दाल भात खाते हो. तिचा नवरा काय बोलला माहितीये ना, अरे अच्छा किया यार, ये मुझे भी बहुत पसंद है, ये मुझे मंगाने ही नहीं देते. आवडता क्रिकेटर. दोघांचे उत्तर सेम असेल असं मला वा. वाटतं. ओके. वा. एकदम बरोबर बोललास तू. मी तर हेही म्हणेन की सचिन तेंडुलकरांचा जो वर्ल्ड कप उचललेला जो फोटो होता, तो माझ्या फोनचा वॉलपेपर होता 6-7 वर्षांसाठी. वा. तेवढा आम्हाला आवडतं. आणि यांनी दोघांनी म्हणजे थोड्या काळासाठी का होईना, काही वर्ष रमाकांत आचरेकर सर, हा. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या अंडर ट्रेनिंग घेतलं, प्रशिक्षण. वाव. आणि ते गणपतीत यायचे आमच्याकडे. याच्या सिनेमाला पण आलेले, सलाम द सॅल्यूटला पहिला सिनेमा. म्हणजे वी आर व्हेरी लकी की खूप चांगली चांगली माणसं आम्हाला. नक्कीच. पहिलं दिलेलं गिफ्ट तू बाबांना, बाबांनी तुला.
जास्त गिफ्टच देत नाही पप्पांना. आम्ही जसं काही गिफ्ट नाही देत, पण एक विशेष गिफ्ट मी दिलेलं Yes. त्याला. ओके, वॉच, अशा लोकांनी. स्मार्ट वॉच. हे वॉच मी दिलं ना, त्यानंतर माझ्यावर आहे ना भडकला. काय माहितीये की एवढं महागडं का दिलं. त्यावेळेला लॉन्च झालेलं होतं ऍपल वॉच. वा. मी म्हणलं अरे 50-60 हजाराचा कशाला वस्तू माझ्यावर. आणि मी असंच गेलो, म्हटलं नाही नाही मेघनला हे देऊया. तर मी म्हटलं आता काय, तर चल मग आम्ही आहे ना, म्हटलं चला इन्स्टॉलमेंटवर घेऊ. येस. हो. 56,000 किंमत होती. तर ते त्याला झाली आता 4 वर्ष झाली वाटतं. हा माझ्यावर वैतागतोय, कशाला मला एवढं महागडं गिफ्ट दिलं. अरे म्हटलं ठीक आहे ना, तसं कंज्यूस आहे ते. हो. आणि त्यांना मी टॉमी हिलफिगरचं त्यावेळेला हा, दिलं. टॉमी. वाव. ओके, पहिलं काम तू बाबांचं लिहिशील कोणतं होतं, तुम्ही त्याचं सांगाल पहिलं काम कोणतं होतं. मला त्यांचं आठवणारच नाही, कारण की जेव्हा मी जन्मालाच आलं नव्हतं. तरीही कधी सांगितलं असेल तुझ्या लक्षात असेल. पहिलं बघितलेलं काम मी रादर मी Okay. बोलू शकेन. वा, सलाम द सलट फिल्म. हा हे नाटक आहे. पराग वाघमोडे जे चांगले रंगकर्मी, चांगले पटकथाकार, आणि त्यांनी भरपूर सिरियल्सचे स्क्रीन प्ले लिहिले. आता हयात नाही आहेत ते, पण त्यांचं धर्मांध नावाची एक एकांकिका होती जी मी केलेली. त्यांनी पण आधी त्याच्यात काम केलेलं. ही भारत पाकिस्तान फाळणीच्या आधीची स्टोरी होती. म्हणजे मला आजही तो माझा रोल आवडतो. वाव. अँटी रोल होता, अँटी. येस. आवडतं ठिकाण बाबांचं कोणतं आहे आणि त्याचं कोणतं आहे. म्हणजे फिरायला जायचं. हो. त्यामुळे त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन गेले होते. वा, शिमला म्हणाली. शिमला मनाली. म्हणजे अच्छा याने ती एक खूप मेमोरेबल ट्रिप आहे. म्हणजे त्याची तुम्हाला क्लिप युट्यूबवर पण भेटेल. जेव्हा आय थिंक व्लॉग ही कन्सेप्ट नव्हती, त्या काळी मी छोटे छोटे व्हिडिओज घेत जायचो. पप्पांनी नंतर सांगितलं अरे मी काय करतो, तर मी एडिट करायचं बघत होतो. तेव्हा त्यांनी मग मला गाईड केलं, अरे असं असं एडिट कर, हे कर. तो ट्रॅव्हल शो आहे, म्हणजे हो. ट्रॅव्हल फिल्म आहे ती. वा. ट्रॅव्हल फिल्म झाली. ओके, आवडता हिरो इंडियन कोणताही. कोणताही. अमिताभ बच्चन. टॉम क्रूज, अमिताभ बच्चन. आता मी शेवटचे जे विचारेल ते मला असं वाटतं तुम्ही सांगावं. आवडती सवय बाबांची आणि तुम्ही सांगावं की आवडती सवय मेघनची. पप्पांची मग जसं मी आधी बोललो की रोज ऍक्टिव्ह राहणं ही ही आवडती जी त्यांची सवय. म्हणजे मला खूप आवडती सवय की काही झालं रोज सकाळी ते बाहेर पडतात. एक ग्रोसरी शॉपिंगसाठी का असो, पण बाहेर जाणं, बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहणं, ही सवय मला त्यांची आवडते. ॲक्टिव्ह राहणं. मला याची एकच सवय आवडते की यांना कुठेही बाहेर गेला तरी आईच्या यांना पायाला स्पर्श करतो. मी वाव. समोर असेल तर माझ्या पाया पडतो. अर्थात हे ठीक आहे, घरात हो, पूजा पाठ होतं. वगैरे होतच असते रेग्युलर. त्याहीपेक्षा काय की त्याचं कुठेतरी असं त्याला एक ती एक सवय आहे की कुठे बाहेर जायचं असेल ना तर तो पहिलं चरण स्पर्श. वाव. ते काय आहेत ते. आणि एक शेवटचं, ना आवडती सवय. ते खूप ओरडतात बस, असं काहीच नाही. कुठल्या म्हणजे तुम्ही अँटिसिपेट पण नाही कराल अशा गोष्टीतही ते ओरडू शकतात. असं म्हणजे अति करतोय असं काय नाही, अँटिसिपेट वगैरे नाही. त्यांना नंतर कळतं. हो. माझा स्वभाव काय माहिती आहे? चांगल्यासाठीच ओरडतात, हे मी एक्सेप्ट करतो. ह्याची नावडती सवय एकच आहे की हा आहे ना, कधी आहे ना, जेव्हा पहिल्या झटक्यात कधी फोन नाही उचलणार. पण आता मला असं वाटतं शेवटी एक व्यक्त होऊनच जाऊ दे बाबांसाठी. आता जे काही बोलायचं असेल तुला. येस, मी मगाशी पण बोलणारच होतो की आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन दिलंय, सो त्यासाठी एक मनापासून खूप असं थँक्यू बोलावं असं मला वाटतं. जसं मी बोललो की इन अ वे आपण रोजच्या जीवनात नाही थँक्स बोलत, येस. पण येस आज तो क्षण आहे की जेव्हा मी थँक्यू बोलू शकतो. की आतापर्यंत जसं काही जे काही घडत गेलंय आयुष्यात, त्याच्यात त्यांच्या मार्गदर्शनामुळे खूप काही आयुष्य चांगलं झालेलं आहे. सो येस, बिग थँक्स टू हिम. आणि जे काही आतापर्यंत मी ॲज अन ॲक्टर म्हणून पण आता अचीव्ह केलं आहे त्याचं कम्प्लीट श्रेय
माझ्या पप्पांनाच जातं, माझ्या मम्मीलाच जातं. वा. त्यांची इक्वल मेहनत आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. सो बिग थँक्स टू बोथ ऑफ देम. ऑफकोर्स प्रेम आहेच, ते Yes. बोलायची गरजच नाही आहे मला हो. की काय इमेन्स लव्ह आहे दोघांसाठी. सो थँक्यू सो मच, एवढ्या Thank you. छान गप्पा मारला, Thank you, एवढा वेळ thank you. दिला त्याबद्दल Thank you, थँक्यू सो मच. थँक्स टू यू. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.